पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये माजी मुख्यमंत्र्यांनी काल जी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये काही मुद्दे त्यांनी मांडले, त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी मला पत्रकार परिषद घेणं अनिवार्य होतं आणि त्यामुळं आज मी आपल्याला सगळ्यांना निमंत्रित केले. 2024 साली विधानसभेच्या निवडणुका झाल्या. 2024 साली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश हे महाराष्ट्रामधल्या जनतेने दिलं. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना राज्याचा कारभार हा जनतेने सुपूर्द केला आणि अत्यंत चांगल्या प्रकारचं काम मागच्या 1.5 वर्षामध्ये आमच्या सरकारने राज्यामध्ये केलेलं आहे. माजी मुख्यमंत्र्यांनी एक असा आकडा दिला की 58,000 मतदार हे दुबार मतदार असा त्याने आकडा दिला. तर मी आपल्या समोर सगळी वस्तुस्थिती मांडू इच्छितो आणि ही वस्तुस्थिती ऑन रेकॉर्ड विथ प्रूफ. प्रांत ऑफिसला तुम्ही जाऊन याची माहिती उद्याच्या उद्या घेऊ शकता अशी ही माहिती. मुळात लोकसभेची 2024 सालची निवडणूक झाली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाची मतदारांची संख्या ही 3,02,580. आता याला प्रूफ काय आहे तर लोकसभेची जी मतदार यादी आहे ही लोकसभेची मतदार यादी तर अवेलेबल आहे. मीडियाला तर लगेच एका मिनिटात ती यादी मिळेल. ती यादी आपण काढा, माझा आकडा लिहून घ्या. 3,02,580 इतकं लोकसभेला मतदान होतं. मग 6 महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली. ऑक्टोबर नोव्हेंबर 2024 मध्ये विधानसभेची निवडणूक झाली. विधानसभेच्या निवडणुकीला मतदार होते 3,15,420. हे आपल्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधली मतदारांची संख्या होती. नंतर नगरपालिकेची निवडणूक झाली. कराड नगरपालिकेची झाली. कराड नगरपालिकेच्या बरोबर मलकापूर नगरपालिकेची झाली. आता विधानसभेच्या निवडणुकीपासून कराड नगरपालिकेच्या निवडणुकीपर्यंत हा जो कालावधी होता याच्यामध्ये काही मतदार कमी झाले. मग आपण जर का बघितलं तर कराड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदारांची संख्या होती 69,836. जी विधानसभेला लोकसंख्या होती किंवा मतदारसंख्या होती त्याच्याविषयी कमी झाली. कारण मतदार कमी करण्याची प्रक्रिया ही कंटिन्युअस आहे. ही काय थांबली आहे का? आज आपण बसलोय, उद्या आपण जर का बघितलं तर उद्या सुद्धा मतदान कमी करण्याची प्रक्रिया कंटिन्युअसली चालू आहे. ही काय अशी स्टॅग्नंट प्रक्रिया नाही आहे. त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. 1 जानेवारी 2026 रोजी 1 जानेवारी 2026 रोजी देखील प्रशासनाने बैठक घेऊन हा निर्णय घेतला होता की आपल्याला कंटिन्युअस हा प्रोसेस चालू ठेवायचा. की जे स्थलांतरित मतदार होतात, जे मतदार हयात नाही आहेत, यांची नावं मतदार यादीतनं कमी करायची. ज्या वेळेला 10 जून 2026 रोजी SIR ची प्रक्रिया चालू झाली, बघा तारीख मी देतोय 10 जून 2026, त्या दिवशी मतदार संख्या होती 3,03,202. पुरुषांची संख्या 1,53,142. महिलांची संख्या 1,50,026. आता 3,03,202 मतदार संख्या असताना SIR ची प्रक्रिया झाली. SIR ची प्रक्रिया म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन कोणी केलं? BLO नी केलं, निष्पक्ष केलं. आता स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मध्ये काय झालं ही सगळ्यात महत्वाची आकडेवारी मी आपल्याला देतो. 3,03,000 मतदार संख्या असताना स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन झालं. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मध्ये 2,67,121 मतदार यांचे EF फॉर्म भरण्यात आले. आता
36,081 मतं जी कमी झाली, ही कोणाची कमी झाली? तर कायम स्थलांतरित झालेले मतदार हे 22,263 ही स्थलांतरित झाले. कराडचा नागरिक होता, मुंबईमध्ये गेला, मुंबईमध्ये कामकाजानिमित्त राहिला आणि त्याचा फॉर्म मुंबईमध्ये भरला, म्हणजे तो मुंबईचा मतदार झाला. कराडचा माणूस पुण्यामध्ये गेला, पुण्यामध्ये स्थायिक झाला, चाकण MIDC मध्ये त्याला जॉब लागला, त्याची तिथं फॅमिली झाली, तो पुण्यातला मतदार झाला, पिंपरी चिंचवडचा. त्याचं आपल्यामधनं मतदान गेलं. अशी मतं 22,000. आता ह्याचा रेकॉर्ड आहे. माझं आपल्याला नम्रपणे विनंती आहे की मी हे आकडे म्हणतोय, हे आकडे प्रांत ऑफिसला आहेत आणि हे पेपरमध्ये पब्लिश करून आलेत आकडे. पेपरमध्ये आलेले आहेत आकडे हे सगळे. हे काय मनाचं मी सांगत नाही. दुसरा आकडा आहे की जे मयत मतदार आहेत त्याची संख्या आहे 7,695. म्हणजे 36,000 पैकी 30,000 मतदार हे कायम स्थलांतरित झालेले, परमनंटली शिफ्ट झालेले आणि मयत, असे 30,000. आणि दुबार मतदार जे आपण म्हणतोय की 2 ठिकाणी मतदान, असे किती आहेत? तर 4,528. 4,528. आणि हे 4,528 कोण आहे? नाव आणि नाव याचा डाटा प्रांत ऑफिस मध्ये अवेलेबल आहे. आणि हे मतदार कमी झालेले आहेत 4,528. आता कसे मतदार कमी झाले, उदाहरण म्हणून मी सांगतो कसे मतदार कमी झाले, म्हणजे ते तुम्हाला माहित पाहिजे की कशा पद्धतीने लोकांनी मतं नोंद केली होती आणि ही मतं कमी कशी झाली. आता उदाहरण तुम्हाला देतो. आता तिन्ही निवडणुकांचं आणलंय मी, म्हणजे त्यामध्ये अँबिग्युइटी बिलकुल राहायला नको की 4,528 कोण कमी झाले त्याची मी माहिती आहे. तशी माहिती तुम्हाला मी देतो की आता 2014 आहे, 1900 आहे आणि ही 2400 हे दुबार मतदार, ह्याची माहिती तुम्हाला देतो. आता सगळ्यात इंटरेस्टिंग फॅक्ट तुम्हाला सांगतो, खूप इंटरेस्टिंग फॅक्ट की देशामध्ये मतदार वाढीचा दर काय, एका मतदारसंघामध्ये मतदार वाढीचा ऍव्हरेज दर काय, तर इट इज 8%. देशाचा ऍव्हरेज आहे, बरोबर. आता ह्या देशाच्या ऍव्हरेजला अनुसरून आपल्याला एक डॉक्युमेंट मी देऊ इच्छितो की देशाच्या मतदार वाढीचा दर हा 8% आहे. आणि आपल्या मतदारसंघातलं मी सांगतो की आपल्या मतदारसंघामध्ये काय झालं. आपल्या मतदारसंघामध्ये हे आपल्या मतदारसंघात, आपल्या मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतरची मतदारांची संख्या 2009 साली 2009 2,52,463. 2009 ला ही मतदारसंख्या आहे 2,52,463. आता 2014 ला आमचे आदरणीय बाबा ज्या वेळेला मुख्यमंत्री होते आणि निवडणुकीला उभा राहिले, 2014 ची निवडणूक, त्या 5 वर्षामध्ये 23,762 मतं वाढली. 23,762. मग हे बाबा ज्या वेळेला उभे राहिले, निवडून आले, त्यावेळेला ही 23,762 वाढली. 14 ते 19 13,461 वाढली. आणि 19 ते 24 25,834 वाढली. जर का आपण पर्सेंटेज बघितलं तर 2009 ते 14 मध्ये वाढलेली टक्केवारी ही 9 पॉइंट काहीतरी वर आहे आणि 19 ते 24 वाढलेली टक्केवारी त्यापेक्षा कमी आहे पर्सेंटेज वाईज. मग मला आपण सांगा की ही 23,000 कशी वाढली होती मतं, याचा सुद्धा आम्ही सखोल जाऊन अभ्यास केला. आता मी ह्या दुबार मतांवर बोलतो. 4,528 जी दुबार मतं आहेत. आता तुम्हाला उदाहरण देतो, हे जस्ट एक उदाहरण आहे, असे बरेच असते. इंद्रजित पंजाबराव चव्हाण, बूथ नंबर 110, अनुक्रमांक 1124, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात 1 मत. दुसरं मत सांगा, मलकापूर मधलं मत, अनुक्रमांक 314, हे मलकापूर मधलं. आता तिसरं मत कुंभारगाव, बूथ नंबर 353, अनुक्रमांक 467. बरोबर. आता मला एकच प्रश्न असा
माझ्या मनामध्ये निर्माण होतो की पृथ्वीराज चव्हाण साहेब ज्या वेळेला उभे राहिले विधानसभेला त्यावेळेला त्यांनी BLO ला बोलवलं असावं कदाचित आणि स्वतःच भाभींचं आणि चिरंजीवाचं मत कमी केलं. पाटण मतदारसंघातून एकच मत राहिलं त्यांचं फक्त कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात. मग आता इंद्रजित चव्हाणांचं BLO ने ऐकलं नाही हे म्हणजे असं सामान्य माणसाला तर पटण्याजोगी हा विषय नाही. बरेच लोक तुमच्या बऱ्याच गोष्टी ऐकत होते आणि BLO ऐकत नव्हतं तुमचं. पण दुसरं मत आशा इंद्रजित चव्हाण बूथ नंबर 110 अनुक्रमांक 1125 मलकापूरमध्ये बूथ क्रमांक 163 अनुक्रमांक 315 पाटणमध्ये बूथ क्रमांक 353 अनुक्रमांक 465 शांतादेवी पंजाबराव चव्हाण 110 बूथ क्रमांक 1123 अनुक्रमांक नंबर बूथ नंबर 119 हे कराड दक्षिण मध्ये. मग ह्या शांतादेवी पंजाबरावजी चव्हाण यांची तर 4 मत आहे. चार ठिकाणी मत. आता मला हे असे 7 लोक आहेत त्यांच्या घरातले. हे 2014च आहे. मग 14 ते 19 5 वर्ष तर बराच कालावधी असतो. 14 ते 19 माझा 19 यादी वाचून दाखवतो. इंद्रजित पंजाबराव चव्हाण कराड दक्षिण बूथ क्रमांक 112 कराड 1334 अनुक्रमांक नंबर. त्यानंतर कराड दक्षिण बूथ क्रमांक 167 मलकापूर अनुक्रमांक 433 पाटण मतदारसंघ 353 कुंभारगाव अनुक्रमांक 533. 7 लोकांची आहेत मत. आणि परत शांतादेवी पंजाबराव चव्हाण ताईंचं 4 वेळेला मतदान 4 टाइम्स. हे 2019. पण हे पत्रकार परिषद संपल्या पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही प्रांत ऑफिस मधनं व्हेरीफाय करा. हे मी म्हणतो म्हणून बिलकुल तुम्ही सत्यता याची मानू नका. व्हेरीफाय करा हे प्रांत ऑफिस मधनं. आता 2024 ची निवडणूक परत इंद्रजित पंजाबराव चव्हाण यांची 3 मत आहेत. मग आता मला आपण सांगा की तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात किंवा तुम्ही माजी मुख्यमंत्र्यांच्या घरातले आहात किंबहुना माजी मुख्यमंत्री तुमच्या घरातच राहत होते इतके दिवस इथं मलकापूरमध्ये. तरी तुम्हाला मत कमी होईना. आणि आता तुम्ही म्हणताय की आम्ही मतं कमी केली आणि आता त्यांचं जे आर्ग्युमेंट आहे की आमचं 3 ठिकाणी मतदान होतं पण आम्ही 1 ठिकाणीच मतदान केलं. पृथ्वीराज चव्हाणांचा जो सहाय्य सचिव आहे जो होते म्हणजे आता तर सत्तेत नाहीचे पण पूर्वी जे होते गजानन आवयकर त्यांनी 2दा मतदान केलं. भांडण झालं वाठारला की मतदान करू नका तुम्हाला अधिकार नाही. तुम्ही 2दा मतदान केलं. तुम्ही जगाला तत्वज्ञान सांगताय आणि नाकाखाली आणणार आहे तुमच्या सगळ्या. आणि तुम्ही आकडेवारी कुठली देता? 58,000 आला कुठला आकडा? कोणी दिला आकडा तुम्हाला? तुम्ही राज्याचे एकेकाळी प्रमुख होता. तुम्हीच म्हणताय मी पंतप्रधान कार्यालयीन मंत्री होतो तेव्हा मनमोहन सिंग साहेबांनी असं सांगितलं वगैरे काही मी ऐकलं सगळं. तुम्हाला हे कळत नाही प्रांताला विचारायचं की SIR ची आकडेवारी काय? पण ही ऑफिशियल डॉक्युमेंट आहे. हे ऍक्सेसिबल टू पब्लिक आहे. कोणी ऍक्सेस करू शकतं याला. मग तुम्ही आकडेवारी अशी कशी देताय? आणि तुम्ही कशा पद्धतीनं स्वतःचं मत व्यक्त करताय? तुम्ही डायव्हर्स विषयी बोलताय. तुम्ही जिथं कराडच्या MIDC मध्ये मुख्यमंत्री असताना आमदार असताना एकही काम करू शकला नाही, एकही प्रकल्प आणू शकला नाही. तुम्हाला काय अधिकार आहे डायव्हर्स विषयी बोलायचा? तुम्ही भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या बद्दल बोलताय. खरं तर राजकारणामध्ये काही मर्यादा असते जी व्यक्ती आपल्यामध्ये नाही. त्यांच्याविषयी तुम्ही अशा पद्धतीचे कॉमेंट करणं योग्य आहे का? आता मी जर का आज म्हणायला लागलो की आमचे जे आजोबा होते थोरले ते आजोबा मला सांगत होते गोष्ट की आनंदराव चव्हाण साहेबांना कसं काय शेतकरी कामगार पक्षातनं काँग्रेसमध्ये घेतलं, तर इज इट राईट? चुकीचं आहे ते. आपल्याला अधिकार नाही इतक्या मोठ्या माणसांविषयी बोलायचं असं माझं मत आहे. शेवटी त्यांचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे आणि त्यांनी थोडं म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. मतदारसंघाविषयी काही सूचना कराव्या, दुसरं काहीतरी चांगलं करावं. हे असलं काहीतरी तुम्ही काढून आणि 48,000 कमी झाले ना 58,000 कमी झाले. माझा साधा सोपा प्रश्न आहे त्यांना. विधानसभेच्या निवडणुकीनंतर नगरपालिकेची निवडणूक झाली. कराड नगरपालिकेमध्ये काँग्रेसच्या चिन्हावर किती आले निवडून लोक सांगा आपण? 0. मलकापूरची निवडणूक झाली किती निवडून आले नगरसेवक? 0. म्हणजे 53 मध्ये एकही माणूस निवडून येत नाही तुमचा. 53 मध्ये 53 नगरसेवकात 1 नगरसेवक निवडून येत नाही. ही तुमची कंडिशन आताची. जिल्हा परिषदेत 65 पैकी 1
पंचायत समितीमध्ये 24 पैकी 1. पण माझं असं म्हणणं आहे की लोकशाही आहे. 2019 साली मी निवडून येऊ शकलो नाही. मी काय असा दोष देत बसलो नाही की ईव्हीएम मशीन खराब होतं, पृथ्वीराज चव्हाणांनी पैशाचा वापर केला, असं म्हटलं नाही. मी म्हटलं माझ्यामध्ये काही त्रुटी असेल ती भरून काढू, जनतेची सेवा करू, जनता जनार्दनाचा आशीर्वाद मिळवू. जनतेने मला आशीर्वाद दिला, मला त्या आशीर्वादाचं मोल आहे. तुम्ही का बरं ऍक्सेप्ट करू शकत नाही? तुम्ही ऍक्सेप्ट करा ना. तुम्हाला हरवलंय लोकांनी तुम्हाला घरी बसवलंय, ऍक्सेप्ट केलं पाहिजे. तुम्ही काय ऍक्सेप्ट करत नाही? ईव्हीएम वर निवडून 14 साली कोण आलं ते हेच निवडून, 19 साली कोण आलं हेच आलं. मग पडल्यानंतर ईव्हीएम खराब. पण तुम्ही हे तर ठरवा की ईव्हीएम वर तुम्ही पराभव तुमचा झाला का, दुसऱ्या मतदारसंघातले घातल्यामुळे पराभव झाला का, यंत्रणा वापरली म्हणून ठरवा तरी ते. तुम्ही म्हणता ईव्हीएम हॅक झालं, मग हे करायची गरजच नाही ना. पण हे जर का झालं तर मग बाकीच्या निवडणुका का जिंकत नाही तुम्ही? का प्रत्येक निवडणुकीत पराभव येतोय तुम्हाला? प्रत्येक निवडणूक तुम्ही लढवताय तिथं नामशेष झाली काँग्रेस. त्यामुळं मला असं वाटतं की अशा प्रकारचे आरोप त्यांनी करणं, देशाच्या गृहमंत्र्यांवर तुम्ही बोलताय, ते अमित शाह साहेब हा देशातला मोठा नेता आहे. 370चं कलम ज्या वेळेला हटवायचं होतं त्यावेळेला देशाला बरोबर घेऊन ते हटवण्याच्या बाबतीमधली मोठी कामगिरी अमित शाह साहेबांनी केली. अमित शाह साहेबांच्या माध्यमातून देशामध्ये अर्बन नक्सलिझम असेल, जो काही सीमेवरच्या जवळच्या प्रदेशांमध्ये असणारा वाद असेल, मिटवण्याचं काम अमित शाह साहेबांच्या माध्यमातून झालं. तुमच्या स्टेचरला अशा पद्धतीचे कॉमेंट करणं, असं बोलणं योग्य नाही. त्यामुळं या सगळ्याच बाबतीमध्ये मी सगळे जे पुरावे आहेत ते तुमच्या समोर ठेवलेले आहेत आणि या सगळ्या पुराव्यांचा आपण व्यवस्थित विचार करावा. व्यवस्थित आपण या सगळ्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचवणं ही देखील आमची लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे. म्हणजे स्वतः निवडून आलं की सगळं चांगलं. बरं, तुम्ही आमदार असताना प्रशासन तुमचं बिलकुल ऐकत नव्हतं असं म्हणायचं का तुम्हाला? मग तसं तरी म्हणा की प्रशासनच हातात नव्हतं तुमच्या, कोण ऐकतच तुमच्या नव्हतं. तुम्हाला माहित असायला हवं होतं. तुम्ही आता म्हणताय की तुम्ही आमदारकीला पराभव झाल्यानंतर बीएलओ तुमचं ऐकायला लागले. तुम्ही म्हणताय की आम्ही बीएलओ नेमले. बीएलओ शासन नेमतं, तुमचा काय संबंध आहे? तुम्ही नेमू शकत नाही बीएलओ, शासन नेमत असतं. आपण सूचना करायची असतात जिथं लागेल. आणि शेवटी प्रशासन योग्यरित्या चाललं पाहिजे ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची भावना असते. त्या पद्धतीने आम्ही काम करतो.